तसं काय नाही तसं विचारा. ओके. नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव किशोर आमले. स्वागत आहे आपलं बळीराजा नावाच्या युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण आहोत कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये कृषी प्रदर्शन भरले आणि या ठिकाणी आपले कोळप यंत्राचा स्टॉल लावलेला आहे. तर जवळजवळ 2018 पासून आपण कोळप यंत्र मॅन्युफॅक्चरिंग करत आलेलो आहोत आणि त्याच अनुषंगातून आपण गेले 2-3 वर्षापूर्वी जे कोळप यंत्र विकलेले आहेत, आतापर्यंत जे कोळप यंत्र विकले ते शेतकरी आपल्याला भेटीसाठी येतात किंवा त्यांचे अभिप्राय त्यांचे कसे मिळतात ते आपल्याला थोडेफार आपण जाणून घेत असतो. तर दादा आपल्याकडून मशीन घेऊन गेले होते, जवळजवळ 2 वर्ष झाले आणि त्यांनी यंत्र कशा प्रकारे वापरलं, त्यांना काय फायदा झाला आणि किती किफातशीर आपलं बळीराजाचं यंत्र आहे ते आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. दादा नमस्कार. सर्वप्रथम आपलं नाव सांगा, कुठून आले? माझं नाव माऊली शिंगाडे, इंदापूर इथून आलेलो आहे. 2 वर्षापूर्वी मी कोळप नेलं. 2 वर्षापूर्वी नेलं होतं का? आता मला सांगा, हे जे कोळप यंत्र आता तुम्ही पाहताय आणि 2 वर्षापूर्वी तुम्ही नेलेलं आहे, त्यात तुम्हाला फरक काय वाटतो? थोडा फरक आहे आता. औषध ही मारायला तुम्ही हा, मॉडिफाय केलेलं आहे. हा, ते तुम्ही सिंगल व्हीलचं नेलेलं ना? सिंगल सिंगल व्हीलच्या मध्ये काय तुम्हाला डेव्हलपमेंट कशी वाटली? हे यंत्र कसं वाटलं तुम्हाला? सिंगल व्हीलच्या ह्याच्यात आता तो मॉडिफिकेशन मध्ये आलेला आहे. हा, तुमच्या वेळेस कोणतं अँगल बॉडीवर होतं ना? हा अँगल अँगल बॉडीवर तुम्ही नेलं. आता तुम्ही कशासाठी वापरताय? ऊस बाळबांध. बाळबांनीला जास्त करून जास्त बाळबांध 90% बाळबांध. हा, आता किती वेळ लागतो एकरी समजा बाळबांध? 3 तासात निघतो एकर. एकर भरते हा. किती पेट्रोल लागतं? दिल्ली 1.25 लिटर लागतं. 1.25 लिटर मध्ये एकर भर होऊन जातं. 1.25 लिटर. आता किती HP वाला नेलं तुम्ही? 1.5-2 HP वाला असेल छोटा. 2.5 HP चं काहीतरी. 2.5 वाला होता. 2.5. अच्छा. 2.5. आता 1.5 वर्ष तुम्ही किती चालवलं असं थोडक्यात? म्हणजे कसून चालवलंय का असं normal घरगुती? भरपूर आत्माला शेती जास्त असतं जास्त कसून चालतं पार. कसून चालतं. धंदे वापरता का बाहेर? नाही घरगुती फक्त चालतं. घरगुती. समजा धंद्यावर चालवत असतील बाकीचे लोक तर कसं घ्या? एकदम भारी आहे त्यांच्यासाठी. हा. 3 तासात एकर निघतो कमी हा. खर्चात. दिवसाला 2-3 एकर 2 काढले एकर तरी- 2-2.5 एकर तर सहज एक माणूस हो. करू शकतो. 4-5 हजार रोज सुद्धा. 4-5 हजार. तसं किती बाळ भरले तुमच्याकडे घेतात? 2,000 रुपये अशी गडी घेते. एकरी? एकरी. बापरे, लयच रे. हा. गाड्याला किती उरकत राहा? गाड्यांना एकर भर निघतं ना. दिवसाला एकर? दिवसाला एकर. अच्छा, मग हे कोळप यंत्र परवडतं का ते? परवडतं त्यामुळे. बाकीची काय कामं करता येईल तुम्हाला? बाकीच काय बागेत चालतं फुल कोळपायला येतं का? कोळपायला व्यवस्थित मका चालू शकतं. मका बांधून चालतं. आता तुम्ही 2 वर्ष चालवलं, त्यात अडचणी काय वाटलं? अडचणी फक्त काय अशा नाही चाललंय. फक्त थोडीशी म्हणजे एकदा पावसात माझ्याकडून चुकी झाली. पावसात राहिलेलं ते पाणी नाही खराब पाणी झालं. गेलं ते प्लग मध्ये. प्लग मध्ये. हा. तेवढंच बाकीचं मेंटेनन्स कायचं नाही. सर्व्हिसिंग आपली रेग्युलर करता येते. रेग्युलर करतो. हा. ठीक आहे, चालतंय. धन्यवाद थोडीशी माहिती सहकार्याबद्दल. तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि असेच आपण जवळजवळ 3-4 वर्षामध्ये जवळजवळ 6 ते 7 हजार कोळप यंत्र विकले असतील आणि त्यांचा एकदम चांगला अभिप्राय शेतकऱ्यांकडून मिळत आहे आणि त्यात मी सर्वांचे आभार मानतो. आणि कृषीमध्ये उद्याचा शेवटचा दिवस आहे, कोणाला बघायचं यायचं असेल तर अवश्य येऊन जावा. धन्यवाद.